नमस्ते. तुम्ही सर्वजण कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी आहे डॉक्टर विजया कदम. आज आपण पाहणार आहोत सेक्शनल ब्रीदिंग, जी की प्राणायामाची पूर्वतयारी आहे. तर सेक्शनल ब्रीदिंग काय, त्याच्यानंतर योगिक डीप ब्रीदिंग काय, हे मी शेवटी सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन समजतील. तर चला मग पाहूयात आपण सेक्शनल ब्रीदिंग. सेक्शनल ब्रीदिंग हे खरं तर आपल्या प्राणायामासाठी आपण पूर्वतयारी म्हणू शकतो, की जेणेकरून आपल्या लंग्सचा पूर्णपणे वापर होईल. ह्याच्यामध्ये सेक्शन म्हणजे काय, तर लोअर लोब्स, मिड लोब्स आणि अप्पर लोब्स असे आपले लंग्सचे लोब्स असतात. तुम्हाला सगळ्यांना आता माहीतच आहे की आपले दोन भाग आहेत लंग्सचे. आता ह्याच्यामध्ये सेक्शनल ब्रीदिंगमध्ये लोअर लोब्सचा वापर आपण मॅक्झिमम केलं तर त्याला ॲबडॉमिनल ब्रीदिंग असं म्हटलं जातं, जे की आपलं व्हर्टिकल ब्रीदिंग असतं. त्याच्यानंतर मधल्या लोब्सचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा त्याला थोरॅसिक ब्रीदिंग किंवा त्याला हॉरिझॉन्टल ब्रीदिंग असे म्हटलं जातं. आणि वरच्या लोब्सचा आपण जेव्हा वापर करतो त्याला क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग किंवा कॉलर बोन ब्रीदिंग असे म्हटलं जातं. तर कसं करायचं ते आपण पाहूयात. सेक्शनल ब्रीदिंग करताना पहिल्यांदा आपल्याला ध्यानात्मक आसन खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण पद्मासन घालू शकतो, वज्रासन घालू शकतो, स्वस्तिकासन घालू शकतो. वज्रासनामध्ये जास्ती करून तुम्ही जर सेक्शनल ब्रीदिंग केलं तर आपल्याला लंग्सचा वापर किंवा आपले सेक्शन्स कसे वापरले जातात लंग्सच्या लोब्सचा हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करू शकतो. मी आता इथं वज्रासन घातलंय. जर तुम्हाला गुडघ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, वज्रासन घालता येत नसेल किंवा खाली मांडी घालूनही बसता येत नसेल तर त्यांनी खुर्चीत बसा. फक्त तिथं केअर काय घ्यायची आहे, तर पाठीचा कणा ताठ राहायला पाहिजे. आता आपण सेक्शनल ब्रीदिंग पहिल्यांदा त्यातला ॲबडॉमिनल ब्रीदिंग पाहणार आहोत. ॲबडॉमिनल ब्रीदिंग करताना इथं आपल्याला मुद्रा करायची आहे, ती म्हणजे चिन मुद्रा. चिन मुद्रा करण्यासाठी अंगठा आणि अंगठे शेजारचं बोट चिटकवायचे. दोन्ही हात ह्या पद्धतीने थाईजवर ठेवायचे. आपला पाठीचा कणा ताठ राहील ह्याची लक्ष घ्यायचे आपल्याला. दोन्ही शोल्डर मागे खेचून घ्यायचे, सो पाठीचा कणा ताठ राहील. आता आपलं सगळं लक्ष आपल्या पोटावरती घेऊन जायचं आहे. ॲक्च्युली गॅसेस एक्सचेंज काही पोटामध्ये होणार नाही, लंग्समध्येच होणार आहे. अर्थात लोअर लोब्सचा इथं आपल्याला जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आहे. तर आपल्याला खोल श्वास भरून घ्यायचा. जो श्वास तुम्ही ज्या लईमध्ये घेताय त्याच लईमध्ये आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. 4 सेकंदामध्ये आपण श्वास घेणार आहोत आणि 8 सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडणार आहोत. तर पहा, डोळे मिटून घ्यायचे, आपलं सगळं लक्ष आपल्या श्वासावर घ्यायचंय. श्वास भरून घेताना इनहेल, ॲबडॉमिनल ब्रीदिंग करताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे. साईडनं आपल्याला एक्सपांड झालेलं दिसेल. जसं एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा भरतो तेव्हा जी कशी एक्सपांड होती, तो हवा जसा हवेनं गुब्बारा किंवा फुगा जसा फुगतो त्या पद्धतीने आपल्याला पोट पुढे आणि साईडला फुगलं गेलं पाहिजे. तर ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. ॲबडॉमिनल ब्रीदिंग करताना चिन मुद्रा करायची. ओके. आता ह्याचे आपण सुरुवातीला 5 राऊंड करा. 5 राऊंड करताना तुमच्या लक्षात येईल तो अवेअरनेसने करायचं. म्हणजे आपलं पूर्ण लक्ष आपल्या ॲबडॉमिनकडे घेऊन जायचंय, आपल्या लोअर लोब्सकडे घेऊन जायचं आणि तिथलं ब्रीदिंग कसं होतंय ह्याची जाणीव, ह्याची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. ओके. आता पुढचा आपण जो प्रकार बघणार आहोत तो आहे थोरॅसिक ब्रीदिंग. थोरॅसिक ब्रीदिंग करताना इथं मुद्रा जी आहे ती म्हणजे चिन्मय मुद्रा. आता चिन मुद्रा ही आपण ह्या पद्धतीने लावली. आता चिन्मय मुद्रा करताना ही बाकीची आपली जी 3 बोटं आहेत ती आपल्याला मूठ तयार करायची आणि ह्या पद्धतीनं आपल्याला हात असा ठेवायचा आहे. ओके. आता चिन्मय मुद्रा करून आपण थोरॅसिक ब्रीदिंगचा अभ्यास करणार आहे. थोरॅसिक ब्रीदिंग जो आहे आपला थोरॅक्स कॅव्हिटी, जे की आपल्या छातीचा भाग, इट्स कॉल्ड हॉरिझॉन्टल ब्रीदिंग. हॉरिझॉन्टल ब्रीदिंग आहे, त्यामुळं आपले जे रिप केज आहे तो पुढे, साईडला आणि मागे एक्सपांड होणार आहे. तर मिड लोब्सवरती आपल्याला फोकस करायचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला चिन मुद्रेमध्ये यायचं आहे. पहा, डोळे अलगद मिटून घ्या. श्वास घ्यायचा आहे 4 सेकंदामध्ये आणि 8 सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडायचा आहे.
बघूयात आपण क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग किंवा त्याला कॉलर बोन ब्रीदिंग असे म्हटलं जातं. इथं सगळ्यांना माहिती आहे हे कॉलर बोन्स आहेत आपले, हे जे क्लॅव्हिकल्स आहेत ह्याच्या मागं आपला जो अप्पर लोब्स आहेत तिथलं गॅसेस एक्सचेंज आपण वाढवणार आहोत. ॲक्च्युली आपल्या लंग्सचा जो भाग आहे, जो असा की पर्वत असतो तसे आपल्या लंग्सचा आकार असतो, हा त्रिकोणी जसा पर्वत असतो तसा. सो खालचा बेस जो आहे तो मोठा आहे, तो लार्ज आहे. सेम पर्वतामध्ये तसंच जसं पर्वतामध्ये जसं आपण उंचीवर जातो तसं हवा तिथली विरळ होत जाते. सेम आपल्या लंग्समध्ये पण आहे, जसं आपले वरच्या बाजूचे लंग्स आहेत त्याच्यामध्ये हवा विरळ होत जाते. तर आपल्याला तिथलं गॅसेस एक्सचेंज वाढवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला करायची आहे आदिमुद्रा. आदिमुद्रा करताना आपलं अंगठ आहे, 5वं बोट आहे, त्याच्या मुळाशी लावायचं आणि 4 बोटं कव्हर करायची. अशा पद्धतीने हे दोन्ही हात गुडघ्यांच्या समोर ठेवायचे आपल्याला. आता आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन आपल्या वरच्या लोब्समध्ये किंवा आपल्या क्लॅव्हिकल बोनच्या पाठीमागे असणाऱ्या लंग्सवरती घेऊन जायचं. तर श्वास घेताना आपल्याला फोकस करायचं आहे, आपले लंग्स उचलले जातील, आपले क्लॅव्हिकल बोन्स उचलले जातील, पण हे उचलताना समोर आणि वरच्या दिशेने उचलले जातील. पण इथं लक्ष काय करायचं आहे, जाणीवपूर्वक असे शोल्डर नाही उचलायचे. तर आपला श्वास घेताना आपले लंग्स कसे उचलले जातात किंवा क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग आपल्याला करायचं, तर त्याच्यासाठी फोकस करायचं आहे. पहा, अलगद डोळे मिटून घ्या. आहे तो श्वास बाहेर सोडा. श्वास घेत घेत क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग पाहिलं. आता आपण जो बघणार आहे ते म्हणजे योगिक डीप ब्रीदिंग. योगिक डीप ब्रीदिंग म्हणजे हे तिन्ही एकत्र आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला योगिक डीप ब्रीदिंग म्हटलं जातं. प्राणायाम जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर प्राणायामाच्या पूर्वी तुमची योगिक डीप ब्रीदिंगची चांगली तयारी असायला हवी. तर योगिक डीप ब्रीदिंग करताना आपल्या लंग्सचा जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट किंवा जास्तीत जास्त त्याचा सरफेस एरिया वाढवता येऊन त्याची कपॅसिटी आपण इथं वाढवणार आहोत. लंग्सची कपॅसिटी आपल्याला इथं वाढली जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग करायचं आहे, देन थोरॅसिक ब्रीदिंग, देन क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग. आता एखाद्या ग्लासमध्ये आपण रिकाम्या ग्लासमध्ये जर पाणी ओतत असू तर पहिल्यांदा पाणी कुठं जाणार आहे तर तळाशी. तर अर्थात आपल्याला जेव्हा ब्रीदिंग करायचं आहे तेव्हा फोकस आपल्याला लोअर लोब्सवरती करायचं आहे. देन पाणी कुठं जाणार आहे, मध्ये जाणार आहे, तो मिड लोब्सवरती, दॅट इज युअर थोरॅसिक ब्रीदिंग. आणि सगळ्यात वरती पाणी येणारे काय आहे ते वरच्या भागामध्ये, दॅट इज अप्पर लोब्समध्ये आपल्याला ती हवा घ्यायची आहे, दॅट इज क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग. आता आपण श्वास घेताना ॲब्डॉमिनल ब्रीदिंग, देन थोरॅसिक, देन क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग. इन्हेलेशन करताना किंवा आपण श्वास घेताना, पूरक आपण ज्याला म्हणतो ते, श्वास घेताना असं करायचं. तर श्वास सोडताना एक्झलेशनमध्ये काय करायचं आहे, आता आपला पाण्यानं भरलेला ग्लास आहे तो आपण रिकामा करणार आहोत, म्हणजे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला वरचं पाणी आधी जाणार. सो क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंगमधलं आपल्याला श्वास खाली सोडायचा, फोकस करायचा, तो अवेअरनेस आपल्याला डेव्हलप करायचा. अर्थात सगळ्या लंग्समधनं जाणार आहे पण फोकस आपल्याला तिथं करायचं आहे. देन मिड लोब्समधलं हवा आपल्याला बाहेर काढायची म्हणजे थोरॅसिक ब्रीदिंग. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला लोअर लोब्सचा जो पार्ट आहे दॅट इज युअर ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. सो श्वास घेताना माझं पोट बाहेर येणार आहे, छाती बाहेर येणार आहे. श्वास बाहेर सोडताना माझं पोट आत 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 जाणार आहे आणि छातीचे स्नायू आत दबले जाणार आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता योगिक डीप ब्रीदिंग करताना जी मुद्रा आपल्याला करायची आहे ती म्हणजे ब्रह्ममुद्रा. त्याच्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला मूठ बांधायची आणि दोन्ही हात आपल्याला नाभीच्या समोर ठेवायचे आहेत, बरोबर. आता आपल्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं आपल्या श्वासावरती. आपण कॉम्बिनेशन करणार आहोत ॲब्डॉमिनल, थोरॅसिक अँड क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग.
आणि रिलॅक्स. ह्याच्यामध्ये पाहिलं असेल आपल्याला लंग्सचा जास्तीत जास्त वापर होतो, हा फायदा आपल्याला घेता येतो. सो सेक्शनल ब्रीदिंग हा फायदा कोणासाठी आहे? अर्थातच ज्यांना प्राणायामाचा अभ्यास करताना कुंभक करता येत नाहीये किंवा प्राणायामाची तयारी करायची, तर त्याच्यासाठी ही पूर्वतयारीची खूप महत्त्वाचा पार्ट योगिक डीप ब्रीदिंग. पण त्याचबरोबर ब्लड प्रेशर कामिंग डाऊन इफेक्ट यायला, कारण का काही प्राणायाम आपल्याला देता येत नाहीत ब्लड प्रेशर जेव्हा वाढलेलं असतं, त्यामुळं आपल्याला ज्यांना BP कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सेक्शनल ब्रीदिंग अतिशय फायद्याचं आहे. हा ब्रीदिंगचा अवेअरनेस वाढवतो, तुमची कनेक्टिव्हिटी डेव्हलप करतो तुमच्या शरीराबरोबर आणि मनाबरोबर. जो तुमचा श्वास आहे तो दुवा किंवा तो ब्रिज आपण म्हणू शकतो, तुमचा श्वास तुमचं शरीर आणि मन जोडण्याचा दुवा. त्यामुळं काय होतं, आपली कनेक्टिव्हिटी आपल्या शरीराबरोबर आणि आपल्या मनाबरोबर व्हायला मदत होती. त्यामुळं काय होतं, मन शांत व्हायला मदत होते. जो की आपण विचार जे आपल्या मनामध्ये प्रचंड सारे विचार येत असतात, त्याच्यामुळे अँझायटी, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळं मन जर शांत करायचं असेल तर मनातले हे विचार कमी करायला पाहिजेत. तर मनातले विचार कमी करण्यासाठी हे सेक्शनल ब्रीदिंग अतिशय फायद्याचं होतं. फिजिकली तर फायदा मिळणारच आहे. अर्थातच अल्वेओलाई किंवा वायुकोश जे आहेत लंग्समधले ते चांगल्या पद्धतीने ओपन होणार आहेत, एक्सपांड होणार आहेत, तिथं गॅसी सेक्शन चांगलं होणार आहे. सो ऑक्सिजनेशन अपटेक आपला चांगला वाढणार आहे. सो ॲक्टिव्हिटी आपली दिवसभरातली आपल्याला ताजेतवाना, तजेलदारपणा हे फायदे आपल्याला सगळे मिळणार आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला नर्वस सिस्टीम कामिंग डाऊन इफेक्ट करण्यासाठी, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी, अँझायटी मॅनेज करण्यासाठी, रागावर किंवा अँगर मॅनेजमेंटसाठी आपल्याला खूप छानपैकी ह्याचा उपयोग होतो. तर ह्याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, दररोज करू शकता. कॉन्ट्राइंडिकेशन ह्याला खरं तर कॉन्ट्राइंडिकेशन काहीच नाही. हा, ज्यांना फक्त बसता येत नाही त्यांनी मात्र फक्त आपण खुर्चीवर बसून करू शकता. तर कॉन्ट्राइंडिकेशन ह्या सेक्शनल ब्रीदिंगला काहीच नाही आहेत, सगळेजण हे करू शकतात, तिथं काहीच अडचण नाही. जर तुम्हाला बसताही येत नाही तर आपल्याला झोपूनही करता येऊ शकतं तडागी मुद्रेमध्ये. ह्या पद्धतीने आपण ॲब्डॉमिनल ब्रीदिंगचा अभ्यास नक्कीच करू शकतो. तर ह्याचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे. ह्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा, कमेंट करा मला. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना कुणाला प्राणायामाचा अभ्यास करता येत नाही त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे. थँक्यू सो मच.